गेले कित्येक दिवस आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय सर. तुमचे कार्यकर्ते आउट ऑफ कंट्रोल झालेत. हा एवढा मोठा बॉम्ब टाकून कुठे निघून गेला होता तुम्ही सर? या तुमच्या प्रश्नाचा या केसशी काही संबंध नाहीये, सो मी उत्तर नाही देणार. हा जो काही तमाशा चालू, पॉलिटिक्स, याला पॉलिटिक्स म्हणतात. And apparently, rather unfortunately for you, you're playing on the wrong side of it. तेव्हा या सगळ्याचे फायदे जसे उपभोगता तसेच याचे तोटेही भोगावे लागणारच. ऑल्सो नाउ इट्स माय टर्न टू आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स. आर्यनचा शोध कुठपर्यंत आलाय? तुमचे शेरेकर साहेब तर छातीठोकपणे म्हणाले होते 24 तासात मुलगा घरी असेल. कोणाच्या? माझ्या घरी तर नाही आलाय. एक आठवडा होऊन गेला. काय चाललंय तुमचं? इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर. गेट आउट. एक्सक्यूज मी. एवढंच उत्तर असेल तुमचं अजूनही तर गेट आउट. हे बघा, मी तुमच्या मुलाला शोधण्यासाठी माझ्या मुलाला वापरून त्याच्या आडून राजकारण खेळताय किंबहुना तसा प्रयत्न करताय. तेव्हा तुम्ही आणि ते आदरणीय रामटेके, तुम्ही हे जे काही शोधाशोधीचं नाटक चालवलेत ना, हे तुमच्याकडेच ठेवा. माझ्या मुलाला कसं शोधून परत आणायचं मी बघेन. ऑलराईट. अजून एक, पुन्हा कधी इथे यायचंच असेल तर दिवसा ढवळ्या या, अपॉइंटमेंट घेऊन. काय ही वेळ नाही ना एखाद्याच्या घरी जायची काही न सांगता सवरता. प्लीज. कोण आहे रे तिकडे? मला कारण सांग, सुट्टी का हवी आहे? मॅम, मुलीची डिलिव्हरी आहे. मस्त कारण शोधून काढले. सर असताना तुम्हाला सुट्ट्या नको असतात. आता माझ्यावरती जबाबदारी दिली आहे तर तुम्हाला बरोबर सुट्ट्या हव्यात. मला गंडवता तुम्ही. काय झालं का? सुट्टी हवी यांना? मुलीची डिलिव्हरी म्हणताय. सुट्टीवर जा. थँक्यू सर. जा. त्यांच्या मुलीची डिलिव्हरी आहे असं थोबाड उचकटून त्या सांगतात. तुला ऐकू येत नाही का? हा, लिसनिंगचा प्रॉब्लेम आहे का तुझा? साधी गोष्ट आहे ना, जायला पाहिजे ना तू. त्यांच्या बरोबर जायला पाहिजे, बघायला पाहिजे का. हे बघ, पॉवर मिळाली ना, जमदाडे गैरवापर नाही करायचा कधीच पॉवरचा. तुम्ही इथे काय करतायत सांगा? हे SOS ऑफिस नाहीये, भुईवाडी पोलीस स्टेशन. काम आहे माझं. त्याच्याशिवाय थोडीच येणार आहात. काम काय ते सांगा मला. अरे तो तुझा चिकना कोण? तो रे तो आता ते आधी लटकला होता, मग कळलं तो मर्डर आहे. तो चिकना, त्याची स्वप्न पडायची तुला. तो ओ सर, स्वप्न बिप्न नाही. मी सिरियल बघायची त्याची. आशिष पाटील आहे त्याचं नाव. तिची फाईल दे मला. का? कारण कळलं नाही तर मग फाईल देणार नाही का? देते. तुम्ही बसा
बसा, मी चहा सांगते. तुम्ही घेणार का चहा आमच्या स्टेशनचा? तू आगाऊपणा करू नका, फाईल फेकून मारेन मी. अरे पण इथे काहीच नाहीये. अहो सर, लॅपटॉप खराब झाला असेल त्यांचा, रिपेअर करायला गेली असती. कदाचित नसेल ही झाला. म्हणजे नको तिकडे ऑप्टिमिझम नको दाखव मुकादम. तर मॅडमला काय सांगायचं? आता वाटलंच. कुठे हा फोन का उचलत नाहीये? भोसले सर आत्ताच आलो म्हणून गेले आणि 1.5 तास झाला आलेच नाहीयेत. अरे पण कुठे गेला, काय काही सांगून गेलाय का? नथिंग. तर भोसले सर काय सांगून जातात का मॅडम कधी? हेच आवडत नाही मला. मनात आलं गेला उठून ऑफिस मधून. मॅम ते बलबले सर. काय बलबलेंचं? मॅम ते पण निघून गेले. त्यांचं ठीक आहे, त्यांनी मगाशी पण ब्रेक घेतला नव्हता. तसं नाही मॅम, त्यांचं केबिन रिकाम आहे. आय थिंक ही हॅज लेफ्ट. व्हॉट द हेल? फोन लावताना मॅम 3-4 वेळा केले पण उचलत नाहीये. ग्रेट. हा असा अनुभव त्यांचा. एक छोटासा आर्ग्युमेंट हँडल करता येत नाही यांना. रिडिक्युलस. सर, मी तुमच्या केबिन मध्ये गेले होते तुम्हाला शोधायला. तुम्ही इथे चहा खारी. मला चहा खारी नको, मी निघतो आता. आणि ही फाईल मी घेऊन चाललोय. काय? चहा खारी नको आणि फाईल घेऊन चाललाय? कामासाठी घेऊन चाललोय. काही प्रॉब्लेम आहे तुला? अच्छा, म्हणजे आर्यन सॅटमची केस आणि ही केस ह्यांचं कनेक्शन आहे का? कोण आहेस तू? मी का सांगू तुला? मी PSI सीमा जमदाडे आणि ही फाईल मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही मला कारण सांगा. आणि आमच्या सरांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कारण सांगितल्याशिवाय तुम्हाला ही फाईल मिळणार नाही. माझं लक्ष आहे चौकीवरती. कारण काय ना, लोक येतात, झोल करतात, विसरतात, मग बिल आमच्यावरती फाटतं. फाईल मिळणार नाही. मी ना तुम्हाला सगळ्यांना लय चांगला ओळखतो, कळलं का? का हात पुढे आला तुझा? हात का पुढे आला तुझा? नाही, तू माझ्या खिशाकडे पाहत होती, माझा हात खिशाकडे गेल्यावर तुझा हात का पुढे आला? चुकून आला सर. चुकून कसा आला? हा, पोलीस आहेस ना तू? मग एखाद्या माणसाचा हात खिशाकडे गेला की लगेच हात पुढे कसा येतो तुझा? चुकून पुढे. सर, मला वाटलं तुम्ही महत्त्वाची कागदपत्र देताय मला. सर, मुद्दामून नाही केलं सर. कागदपत्र दिली मी तुला? आता कुठली कागदपत्र मी तुला देणार होतो सांग? सर, असं नका बोलू सर. तुम्ही काहीतरी, मी सर तुमची शिष्य, मी असं करेन का? काहीतरी काय विचार करतात? समजाडे, जर का मला कळलं ना या पोलीस स्टेशन मध्ये एक जरी माणूस टेबला खालून पैसे घेतो, बुटा खाली मारी ना पळवत पळवत. सर, थँक्यू. यानंतर ही फाईल मी घेऊन जाणार आहे. इथला इन्चार्ज आहे मी. ही फाईल परत आणून देईन तुला. पुन्हा फसवलं सर तुम्ही मला. घाबरताय काय? या या. बंटी कुठे? घाबरताय काय? झोपलाय आतमध्ये. मला ना तुम्हाला गंमत दाखवायची आहे. पिंपरीमधील 4 खुन्यांचा मारेकरी अजूनही मोकाट. पिंपरीतले व्यावसायिक दयाळ शेठ, त्यांचे 2 अंगरक्षक, 1 नोकर यांची निर्घृण हत्या. डोक्यात हातोड्यासारखी जड वस्तू घालून हत्या केल्याचा संशय. आठवडा उलटून गेला तरी पोलिसांना मारेकरी पकडण्यात यश आलेले नाही. आहे ना गंमत? मला इतका आनंद झालाय ना, म्हणजे आपलं काम असं वाया जायला नको ना. कोणीतरी आपल्या कामाची दखल घेत आहे. फिलिंग इतकं छान आहे ना. म्हणजे हे खून तू के? हो, 4घांना खलास केलं. खरं तर एकाची सुपारी होती, पण ते 3 मध्ये आले ना, मग मला 4घांचाही गेम वाजवायला लागला. 11 लाख रुपये मिळालेत. 11 लाख. अशी चिडचिड नका ना करू. बर, डोळे मिटा. मिटा ना. मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. उघडू नका डोळे. सरप्राईज. मी कार घेतली तुमच्यासाठी. साधीच आहे, पण तुमच्या त्या खटारा स्कूटर पेक्षा नक्कीच बरी आहे. पण कार? अब काळजी नका करू. मी काय सगळेच्या सगळे 11ला गाडीत नाही उडवले. ही फक्त 7 लाखाची. आपण ना उरलेल्या 4 लाखांची बंटीच्या नावाने FD करूयात. हा,
ही अजून मोठी सुपारी घेईन, पण हळूहळू आपली सगळी स्वप्न पूर्ण करूयात. मी पण काय बोलत बसले, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी तुमच्यासाठी भजी केली. हे खा, तोपर्यंत मी पटकन जेवायला वाढते. आणि हो, आज तसंही बंटी लवकर झोपलाय, तेवढाच आपल्या दोघांना एकांत. माझ्याकडे बघा ना. सर सर ऐका ना सर. सर ऐका. ऐक ना मी उद्या ही फाईल तुला आणून देणार आहे. उगा बोंबलत येऊ नको, कळलं का? नाही फाईल नाही सर, फाईल घेऊन जा, मला बोलायचंय तुमच्याशी. काय बोलायचं तुला? महत्वाचं आहे. मला माहिती तुला त्या वंदनाबद्दल बोलायचं, मला नाही बोलायचं. नाही सर, त्याबद्दल नाहीये, वेगळं ऐकून घ्या ना. बोल. सर तुम्ही इथे असता तेव्हा तुम्ही केस सॉल्व्ह करता, म्हणजे एकदम व्यवस्थित केस सॉल्व्ह करता, कारण तुमची विचार करायची पद्धत, तुमचं खबरी नेटवर्क एकदम स्ट्रॉंग आहे. माझ्याकडे असं काहीच नाहीये सर. तुला याआधी अनेकदा मी सांगितलंय ना, पोलिसासाठी त्याचं खबरी नेटवर्क हे स्ट्रॉंग असलंच पाहिजे. तर कळलं ना, ते माझं तुला मिळणार नाही. नाही सर, मी बनवते, मी सुरुवात केली, पण ते एका महिन्यात बनेल असं काम नाहीये ना. तुम्हाला एवढे वर्ष लागले, तेव्हा तुमचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग झालंय. माझं असं एवढं स्ट्रॉंग नाहीये. त्यात तुम्ही तुमच्या खुर्चीत बसून गेलायत मला जवळजवळ. मग घरी बसायचंय तुला? नाही सर, असं कुठे म्हणाले मी. तक्रार काय करते? तक्रार नाही सर, माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या. मला ना तुम्ही इथे असण्याची सवय झाली. म्हणजे तुम्ही मला ऑर्डर देता की जमदाडे मला डेटाबेस हवा आहे, मला फुटेज चेक करून दे, मग मी ते करते. चुकले तर तुम्ही मला सांभाळून घेता. मी डिपेंडंट आहे सर तुमच्यावरती. तुम्ही आता इथे नाहीये तर मला निराधार असल्यासारखं वाटतंय. मला कळत नाही की काय करू. तुम्ही मला काहीतरी द्या ना, म्हणजे माणूस, सल्ला, काहीतरी द्या सर. मला खरंच कळत नाही, असं एकदम कॉन्फिडन्स गेल्यासारखं वाटतंय मला. मला काहीच येत नाही असं वाटतंय. त्या वंदनाच्या केसमुळे तर अजूनच. काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? एखादा कॉन्टॅक्ट द्या सर, छोटा असला तरी चालेल. मागच्या वेळेस मी स्वतःहून खबरी मावशीकडे गेले तर तिने तर मला दारातच उभं नाही केलं आणि तुम्ही पण मलाच ओरडलात. तसं काहीतरी, कोणीतरी. आता कशी आली का नाही मज्जा? जेव्हा मी या चौकीवर होतो तेव्हा माझी किंमत तुम्हाला कळली नाही, आहे की नाही? आता मी या चौकीवर नाहीच आहे. आता तुम्हाला माझी किंमत कळते, आता तुम्हाला माझी आठवण येते, आहे की नाही? सर तुम्ही मला म्हणाला होतात ना, काय काय जमदाडे ह्याच्या पुढे मी तुझ्याशी नीट वागेन, मागचं सगळं विसर. तुम्हाला गणिताचं ट्युशन नकोयत का सर? एक खबरी तर द्या ना मला, म्हणजे माझी कामं सोपी होतील, मला वेळ मिळेल, तुमच्या त्या गणिताच्या ट्युशनचं काम करता येईल मला. गुरुदक्षिणा समजा हवं तर माझी. गुरुदक्षिणा मी तुला द्यायची आहे. गुरुदक्षिणा मी ना आता शोधतोय माझ्या शिव्यांच्या भांडारातून कुठली शिवी देऊ बरं तुला. सुविचार क्रमांक 19, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सर नको, तुम्हालाच त्रास होईल, नका असं करू. भंगरी आहे तू, भंगरी. वाया गेली का जमदाडे? खरंच ना. काही दिवस मी त्या SOS मध्ये काम काय करतोय तर तू वाया गेली ग पूर्ण. हा, तू बिझनेस करतेस, गुरुदक्षिणा वगैरे मागतेस तू मला. मला भीतीच वाटायला लागली. अजून काही दिवस जर असंच चालू राहिलं ना, तू चौकी विकायला काढशील आपली. खरंच विकून टाकशील चौकी तू. सर तुम्ही मला पुन्हा फसवून जाऊ नका. काही फसून चाललेलं नाहीये मी. ठीक आहे, माझ्याकडची एक सुपर पॉवर तुला दिली. खबरी मावशी नाही, मग कोण आहे? काय सुपर पॉवर आहे की नाही, ती अशी रात्री नाही देत. उद्या सकाळी ती सुपर पॉवर मी तुला देईन. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव जमदाडे, कॉन्फिडन्स गेलाय हे परत मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही. कायम आपला कॉन्फिडन्स हा राहिलाच पाहिजे. की महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक निश्चिंतपणे झोपतो कारण त्यांना माहिती आहे की पोलीस जागेत. तो प्रत्येक माणूस निश्चिंतपणे फिरतो कारण त्याला माहिती आहे की पोलीस आहेत. त्याचा कॉन्फिडन्स आपल्यावर असतो.
त्यामुळे पोलिसांनी कॉन्फिडन्स कधीच घालवायचा नसतो. कळलं? येस सर. हा, येस सर. लिसन. मगर, येस मॅम. मुकादम, येस मॅडम. काय चाललंय? काय कुठे आहेत बलबले भोसले? काही पत्ता लागला का? हो मॅम, मी परत ट्राय करतो. धर्मशाळा झालीये ही, ऑफिस नाही. कोणीही उठून निघून जातं, कोणीही जेवण घेऊन येतं. हे असं चालवणार आहे का एसओएसचं ऑफिस? ग्रेट भोसले, फायनली यू शोड अप. बिग राउंड ऑफ अप्लॉज. 1 2 3 1 2 3. तो स्क्रीन स्किप. अहो मॅडम ऐका, तुम्ही ब्रेक घेतला होता. 10 वाजून चालले होते, मला उशीर होणार होता म्हणून मी गेलो. कुठे जाताय, काय करताय हे मला इन्फॉर्म करा. हे किती वेळा सांगितलंय मी? 1000 वेळा सांगितलंय की नाही? आता काय नोटीस बोर्डवर लिहून ठेवू शाळेसारखं? नाही, फोन का नाही उचलला? तुम्ही चुकीच्या वेळी फोन केला म्हणून नाही उचल. ए, तुझं ना अफेअर आहे ना लग्न झालंय. तू एक सिंगल पोलीस ऑफिसर आहे. तुझ्यासाठी कोणती वेळ चुकीची रे? काय करत होतास? पिक्चर बघत होतास, जेवत होतास का झोपला होतास? ब्युटी चोरून बेडरूमच्या खिडकीतून आत घुसलो होतो. भोसले, खरंच सांगतोय मॅडम, तो समीर रणदिवे ना त्याच्या बेडरूम मध्ये घुसलो होतो मी चोरून. तू तिथे काय करत होतास? कारण मॅडम मला बघायचं होतं ना त्याच्या बेडरूम मध्ये काय काय आहे. भोसले, ही वेळ आहे एखाद्या बाईच्या घरी जायची. काही बेसिक मॅनर्स. त्या मॅडम पण मला हेच म्हणाल्या, तुम्हाला बेसिक मॅनर्स नाहीत, तुमच्या बरोबर लेडी ऑफिसर नाही, किंवा कॉन्स्टेबल पाहिजे तीही नाही, मग तुमच्याकडे सर्च वॉरंट पण नसेलच, असं बरंच काय काय पोलिसी भाषेत त्या माझ्याशी बोलल्या. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं ते आर्यन साटमच्या केस संदर्भात आहे मॅडम, मला आतमध्ये तुम्ही जाऊ द्या. मग त्या चिडल्या. मग म्हणाले की आर्यन साटमच्या केस संदर्भात मी तुम्हाला काहीच मदत करणार नाही, चालते वा. वास 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 असे 3-4 वेळा ओरडल्या. म्हटलं ठीक आहे, आता पोलीस म्हणून मला नाही काम करू देत तर चोरासारखं चोरून घुसूया. आणि मी घुसलो. तू काय केलंयस नक्की? मॅडम, मी चोरून त्याच्या बेडरूमची खिडकी उघडली करून आत घुसलो. क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही अशी पटकन उडी मारली, डायरेक्ट उडी. म्हणजे तू खिडकीतून आत घुसलास. मॅडम, मी तुम्हाला कायम सांगतो, माझ्या पोटाकडे बघत जाऊ नका. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन्स पोट. उसमें बहुत ताकत है मॅडम. मान्य इंग्लिश वाईट आहे, पण माझं पोट ना जाम फ्लेक्सिबल आहे. माझं पोट मला कधीच अडवत नाही, ना पळताना, ना उड्या मारताना, ना आत घुसताना. मी घुसलो आतमध्ये. मी जेव्हा चेक केलं ना त्यावेळी मला सापडले काही फोटोज. ते नसतात का ते कॅमेरे, असं क्लिक केलं की कॅमेऱ्यातूनच फोटो बाहेर येतो. पोलरॉइड. हा, तसले फोटोज. त्या फोटोमध्ये काही चित्रविचित्र कपडे घातलेल्या मुली होत्या, काही असे ते जटा वाढवलेली पोरं दिसत होती, आणि काही फोटोमध्ये चेहरे क्लिअर नव्हते, असे अर्धवट डोळे बिळे असे लाईट असले असे चेहरे होते. आणि अजून एक फोटो होता मॅडम, जो फोटो ओळखीचा होता. मॅडम, तुम्हीच म्हणता ना, साध्य महत्वाचं आहे, साधन नाही. साध्य. कोण आहे? रुंझुन जोशी.